अध्यक्ष महोदय, भास्करराव, प्रस्ताव फार छोटा आहे. आपण जे शासनाची एक कब्जा हक्कानं किंवा भाडेपट्ट्याने जमीन देतो, ही जमीन दिल्यानंतर काही शर्तभंग होतात. भाडेपट्ट्याने देतो, काही वेळा आपण कब्जा हक्काने देतो. ते शर्तभंग नियमाकुल करण्याचे अधिकार जे होते ते शासनाला आहे, पण ते का परिपत्रकाने काढले होते. फक्त एक परिपत्रक काढलं होतं. आता आपण याच्यामध्ये काय करतोय की कायदेशीर तरतूद MLRC कोडमध्ये नव्हती ती करतोय. एवढाच फक्त एक छोटासा याच्यामध्ये या ठिकाणी आहे. आणि ही तरतूद झाल्यानंतर आपल्याला आता मंत्र्यांचे अधिकार जे येतील शासनाचे, हे कलेक्टर आणि विभागीय आयुक्ताला, म्हणजे छोट्या छोट्या शर्तभंग करता मंत्र्यालाच फाईल येतं. छोटे शर्तभंग डेलिगेट करणार, कलेक्टरला काही करणार, काही विभागीय आयुक्ताला करणार. म्हणजे समजा 1 कोटी पण जरी दिले तर 90% प्रकरण वरच येणार नाही. आणि त्यामुळे दोन्ही गोष्टी, एकडे पॉवर डेलिगेट करणे आणि दुसरीकडे MLRC कोडमध्ये तरतूद करणे जी नाही आहे, एवढाच याचा संदर्भ आहे. छोटी संदर्भ आहे आणि हा महत्वाचा आहे.